अमरपूर शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचा व्यवसाय दूरवर पसरला होता. शहरातील प्रत्येकजण त्या व्यावसायिकाला मान देत असे. एवढं सगळं करूनही त्या व्यावसायिकाला मुलगा नसल्याने त्या व्यावसायिकाला खूप दुःख होत असे. दिवस रात्र त्यांना एकच काळजी असायची, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा हा प्रचंड व्यवसाय आणि संपत्ती कोण सांभाळणार. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तो व्यापारी दर सोमवारी भगवान शंकराची उपासना करत असे. संध्याकाळी व्यापारी शिवमंदिरात जाऊन शंकरासमोर तुपाचा दिवा लावत असे. त्या व्यापारीची भक्ती पाहून एके दिवशी पार्वती माता भगवान शिवला म्हणाली, हे प्राणनाथ, हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे. किती दिवस तो सोमवारचे व्रत आणि पूजा नियमित करत आहे. देवा, तुम्ही या व्यापाराची इच्छा पूर्ण करा. भगवान शिव हसत हसत म्हणाले, हे पार्वती, या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. जीव जे काही कर्म करतात तेच फळ त्यांना मिळते. असे असूनही पार्वती मातेला ते मान्य नव्हते. माता आग्रह करून म्हणाली, नाही प्राणनाथ, तुम्हालाही व्यापाराची महत्त्वाकांक्षा पूर्ण करावी लागेल. तो तुमचा अनन्य भक्त आहे. तो दर सोमवारी तुमचा उपास ठेवतो आणि तुमची पूजा केल्यानंतर तुम्हाला अन्नदान करतो आणि एक वेळ जेवण घेतो. तुम्हाला त्याला मुलगा होण्याचे वरदान द्यावेच लागेल. पार्वती देवीची एवढी विनंती पाहून भगवान शिव म्हणाले, तुझ्या विनंतीवरून मी या व्यापाराला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो, पण त्याचा मुलगा 16 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. त्याच रात्री भगवान शंकराने व्यापाराला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुला मुलगा 16 वर्ष जगेल. देवाच्या वरदानाने व्यापारी सुखी झाला, पण मुलाच्या अल्प आयुष्याच्या चिंतेने तो आनंद नष्ट झाला. या व्यावसायिकाने सोमवारही पूर्वीप्रमाणेच उपोषण सुरू ठेवले. काही महिन्यांनी त्याच्या घरी एक अतिशय सुंदर मुलगा जन्माला आला. एका मुलाच्या जन्माने व्यापाऱ्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मुलाच्या जन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पुत्राच्या जन्माबद्दल व्यापारी फारसा आनंदी नव्हता. त्याला पुत्राच्या अल्प आयुष्याचे रहस्य माहीत होते. हे रहस्य घरात कोणालाच माहीत नव्हते. विद्वान ब्राह्मणांनी त्या मुलाचे नाव अमर ठेवले. अमर 12 वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्याने अमरचे मामा दीपचंद यांना बोलून अमरच्या शिक्षणासाठी वाराणसी सोडण्यास सांगितले. अमर आपल्या मामाकडे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. अमर आणि दीपचंद वाटेत जिथे जिथे रात्रीच्या विश्रांतीसाठी मुक्काम करायचे तिथे ते यज्ञ करायचे आणि ब्राह्मणांना भोजन द्यायचे. बराच प्रवास करून अमर आणि दीपचंद एका गावात पोचले. त्या नगरच्या राजाच्या मुलीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण शहर सजले होते. मिरवणूक ठरलेल्या वेळी आली, पण मुलगा एका डोळ्याने अंध असल्यामुळे वराचे वडील खूप काळजीत होते. राजाला ही गोष्ट कळाली तर कदाचित तो लग्नाला नकार देईल अशी भीती त्याला वाटत होती. यामुळे त्याची बदनामी होईल. वराच्या वडिलांनी अमरला पाहिल्यावर त्याच्या मनात एक विचार आला. त्याने विचार केला की या मुलाला वराडी बनवून राजकन्याशी लग्न का करू नये. लग्नानंतर मी त्याला पैसे देऊन निरोप देईन आणि राजकन्याला माझ्या शहरात घेऊन जाईल. या संदर्भात वराच्या वडिलांनी अमर आणि दीपचंद यांच्याशी बोलले. पैसे मिळाल्याच्या लोभापायी दीपचंदने वराच्या वडिलांचे म्हणणे मान्य केले. अमरचा विवाह वराच्या वेशात राजकुमारी चंद्रिकाशी झाला. राजाने भरपूर पैसे देऊन राजकन्येला निरोप दिला. अमर परत येत असताना त्याला सत्य लपवता आले नाही. राजकुमारीच्या बुरख्यावर लिहिले, राजकुमारी चंद्रिका, तू माझ्याशी लग्न केले आहेस. मी वाराणसीमध्ये शिक्षण घेणार आहे. आता तुला ज्या तरुणाची बायको व्हायची आहे तो काना आहे. तेव्हा राजकुमारी तिच्या बुरख्यावर काय लिहिले होते ते वाचले तेव्हा तिने आंधळ्या मुलासोबत जाण्यास नकार दिला. सर्व काही जाणून राजाने राजकन्येला राजवाड्यात ठेवले. दुसरीकडे अमर त्याचे मामा दीपचंद यांच्यासोबत वाराणसीला पोचले. अमर गुरुकुलमध्ये शिकू लागला. अमरने वयाचे 16 वर्ष पूर्ण केल्यावर त्यांनी यज्ञ केला आणि
यज्ञाच्या शेवटी ब्राह्मणांना भोजन आणि भरपूर अन्न वस्त्र दान करण्यात आले. त्या रात्री अमर त्याच्या शयनकक्षात झोपेत असताना शिवाच्या वरदानानुसार अमरचा जीव झोपेतच उडून गेला. सूर्योदयाच्या वेळी मामा अमरला मृत पाहून तो रडू लागला. आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि दुःख व्यक्त करू लागले. भगवान शिव आणि माता पार्वतीलाही मामाच्या रडण्याचा आणि विलापाचा आवाज ऐकू आला. पार्वतीजी देवाला म्हणाल्या, प्राणनाथ, त्यांचा रडण्याचा आवाज मला सहन होत नाही. आपण या व्यक्तीचे दुःख दूर केले पाहिजे. जेव्हा भगवान शिव अदृश्य रूपात पार्वतीच्या जवळ गेले आणि अमरला पाहिले, तेव्हा तो पार्वतीजींना म्हणाले, पार्वती, तो त्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याचे 16 वर्षाचे आयुष्य संपुष्टात आले आहे. पार्वतीजींनी पुन्हा भगवान शंकराला विनंती केली, हे प्राणनाथ, तुम्ही या मुलाला जिवंत करा, अन्यथा मुलाच्या मृत्यूमुळे आईवडील रडत रडत आपला जीव देईल. या मुलाचे वडील तुमचे परमभक्त आहेत. वर्षानुवर्ष सोमवारी उपास करत असताना तुम्हाला भोग दिला जात आहे. पार्वतीच्या विनंतीनुसार भगवान शिवने मुलाला जिवंत होण्याचे वरदान दिले. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या मामासोबत शहराकडे निघाला. दोघंही चालायला लागले आणि अमरचे जिथे लग्न झाले होते त्या शहरात पोचले. जवळून जाताना नगरच्या राजाचे यज्ञाचे आयोजन केले होते. राजाने अमरला लगेच ओळखले. यज्ञ संपल्यानंतर राजाने अमर आणि मामा यांना राजवाड्यात नेले आणि काही दिवस राजवाड्यात ठेवल्यानंतर त्यांना भरपूर पैसे आणि वस्त्रे देऊन राजकन्येशी निरोप दिला. राजाने वाटेत सुरक्षासाठी अनेक सैन्यही पाठवले. दीपचंदने शहरात पोचताच त्यांनी घरी दूध पाठवून त्याच्या आगमनाची माहिती दिली. आपला मुलगा अमर जिवंत असल्याच्या बातमीने व्यापाऱ्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने पत्नीसह स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. व्यापारी आणि त्याची पत्नी भुकेने तहानलेल्या आपल्या मुलाची वाट पाहत होते. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास दोघेही आपला जीव सोडणार अशी शपथ त्यांनी घेतली होती. व्यापारी पत्नी आणि मित्रासह शहराच्या वेशीवर पोचला. आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून त्याची सून राजकुमारी चंद्रिका यांना पाहून त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही. त्याच रात्री व्यापाऱ्याच्या स्वप्नात भगवान शिव प्रगट झाले आणि म्हणाले, हे श्रेष्ठ, तुझे सोमवारचे व्रत पालन आणि तुझी कथा ऐकून मी तुझ्या मुलाला दीर्घ आयुष्य दिले आहे. हे ऐकून व्यापारी खूप खुश झाला. सोमवारी उपास केल्याने व्यापाऱ्याच्या घरी आनंद पसरला. शास्त्रामध्ये लिहिलेले आहे की जे स्त्री आणि पुरुष सोमवारी उपास करतात आणि व्रताची कथा ऐकतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जय भोलेनाथ.